श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज मी एक खूप महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे, ती म्हणजे मंत्र. आता तुम्ही असं म्हणत असाल की मंत्राबद्दल काय सांगणार आहे? मंत्र तर सगळेच सांगतात आम्हाला, पण त्या मंत्रांचे प्रकार, गुरुमुखातून आलेली ही एक देणगी असते आणि त्याचा वापर आपण कुठल्या पद्धतीने कुठे कसा करावा, कुठल्या वयातल्या लोकांनी कुठले मंत्र म्हणावे, स्त्रियांनी मुलांनी कुठले मंत्र म्हणावे, वयोवृद्ध माणसांनी कुठले मंत्र म्हणावे, याबद्दल मात्र आपल्याला कोणी काही सांगत नाही. फक्त असे म्हणतात की लक्ष्मीप्राप्तीसाठी हा मंत्र करा, आरोग्यासाठी हा मंत्र करा, आणखी काही अडचणी असतील तर अमुक अमुक मंत्र करा, असे आपल्याला सांगितले जाते. पण त्या मंत्राचे फळ हे काय मिळू शकते, कुठल्या वयातल्या व्यक्तींनी कुठला मंत्र केल्याने त्यांना लवकर सिद्धी मिळेल किंवा लवकर त्या मंत्राचे फळ मिळेल, हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. मंत्रांच्या 3 जाती आहेत. आता तुम्ही म्हणाल माणसांच्या, जनावरांच्या यांच्या जाती असतात, मंत्रांच्या कुठून आल्या? तर आपल्या वेदशास्त्रामध्ये मंत्रांच्याही जाती दिलेल्या आहेत आणि ते म्हणजे 3 जाती आहेत: स्त्री मंत्र, नपुंसक मंत्र आणि पुरुष बीज मंत्र. त्यातले ज्या मंत्रांना स्वाहा लावतात ते मंत्र हे श्री मंत्र म्हणले जातात. त्याला स्त्री मंत्र म्हणतात. स्त्री म्हणजे श्रीचे स्वरूप, म्हणून तिला स्त्री मंत्र म्हणतात. ज्या मंत्रांना शेवटी नम लावतात, नम, ते मंत्र जे आहेत ते नपुंसक मंत्र आहेत. आणि उरलेले जे सर्व आहेत, ज्यांना स्वाहा आणि नम लावत नाहीत, असे जे मंत्र आहेत त्यांना पुरुष बीज मंत्र म्हणतात. आता कुठल्या मंत्राचा वापर कशा पद्धतीने होतो ते मी सांगते. पहिला म्हणजे नपुंसक मंत्राचा उपयोग हा शांती किंवा मनोकामना पूर्ततेसाठी केला जातो. ज्या मंत्रांना नम हा शब्द लावतात त्या नपुंसक मंत्रांचा उपयोग शांती किंवा मनोकामना पूर्ततेसाठी केला जातो. पुढचा आहे पुरुष बीज मंत्र. या मंत्रांचा वापर वशीकरण किंवा उच्चाटन यासाठी केला जातो आणि रोग निवारण करण्यासाठी श्री मंत्राचा उपयोग केला जातो. आता कोणाला किती अक्षरांचे मंत्र सिद्ध होतात ते मी सांगते तुम्हाला. आधी मंत्रांचे प्रकार बघूया. माला मंत्र, 20 अक्षरांच्या वरचे जे मंत्र असतात त्यांना माला मंत्र म्हणतात. दुसरा आहे बीज मंत्र. कमी अक्षरांचे अथवा 10 अक्षरांचे वरचे मंत्र जे असतात ते बीज मंत्र असतात. माला मंत्र हे वृद्धपणी सिद्ध होतात, ज्यांचे वय 40च्या वर आहे, वृद्धपणाकडे ज्यांची वाटचाल चालू झालेली आहे, 50, 55, 60, 70 या वयातली जी व्यक्ती असतात त्यांना हा मंत्र लवकर सिद्ध होतो. पुढचे आहे बीज मंत्र. बीज मंत्र हा तारुण्यात फळ देतो. तरुण ज्या व्यक्ती आहेत, ज्यांना काही प्राप्त करायची इच्छा असते, त्यांनी बीजमंत्रांचा वापर करावा.
5 ते 10 अक्षरांचे मंत्र बालपणात सिद्ध होऊ शकतात. 1 ते 5 अक्षरांचे मंत्र नेहमीच सर्वांना सिद्ध होऊ शकतात. म्हणजे कुणालाही करायचं झाला तर 1 ते 5 अक्षरांचे मंत्र म्हणू शकता तुम्ही. मग ओम असेल, ओम नमः शिवाय असेल, श्रीम असेल, हे जे छोटे छोटे मंत्र आहेत ज्याला आपण काही गोष्टींसाठी वापरतो, ते मंत्र नेहमीच सगळ्यांना सिद्ध होऊ शकतात. म्हणून ते तुम्ही मेडिटेशनसाठी किंवा एकाग्रतेसाठी तुम्ही या मंत्रांचा वापर करू शकता. याने तुमचा आत्मविश्वाससुद्धा वाढू शकतो. जे 1 ते 5 अक्षरीचे मंत्र असतात ते शक्यतो तुमच्या शरीर, मन, आत्मा यांचा समतोल साधायसाठी या मंत्रांचा वापर केला जातो. 15 ते 20 किंवा त्यापेक्षा जास्त अक्षरांचे मंत्र वृद्धांनी जपल्यास सिद्ध होतात. बीजमंत्र किंवा 8 ते 16 अक्षरी मंत्र तरुणांनी जपावेत आणि 7 अक्षरी मंत्र मुलांनी जपल्यास लवकर सिद्ध होतात. कशी वाटली ही माहिती तुम्हाला? छान वाटली असेल ना? नक्की करून पहा. श्री स्वामी समर्थ. मंत्राची गुरुमुखातून देणगी.